महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं BCCIच्या होणाऱ्या महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र यांच्या रणजी करंडक सामन्यासाठी नाशिकची निवड केली असून या सामन्याच्या थरार अनुभवण्यासाठी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची तयारी पूर्णत्वास आली आहे। ही माहिती नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अनंत कान्हेरे मैदानावर हा 12वा रणजी सामना या ठिकाणी आयोजित होत आहे। 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या रणजी सामन्याचं आयोजन आपल्या अनंत कान्हेरे मैदानावर होत आहे। नेहमीचप्रमाणे प्रेक्षकांनी रणजी सामन्याला जी गर्दी केलेली आहे तशीच गर्दी याही सामन्याला मला अपेक्षित आहे। आपण नाशिकला रणजी सामना याच्यासाठीच आयोजित करत असतो का आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला खेळताना बघण्याची संधी ही नाशिककरांना मिळावी। यावेळेस महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या दोन्ही संघांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। अनेक IPLचे खेळाडूसुद्धा या सामन्यामध्ये खेळणार आहे। यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी ही नाशिककरांना या ठिकाणी आहे। सर्व प्रेक्षकांनी हे 4 दिवस या सामन्याचा आनंद घ्यावा आणि असोसिएशनला सहकार्य करा। सर, प्रमुख आकर्षण कोण राहणार आहे याच्यामध्ये? उनाडकर हा आहे, त्याच्यानंतर पृथ्वी शॉ आपण आहे, ऋतुराज गायकवाड आहे, त्यानंतर साकारिया म्हणून आहे, त्याच्यानंतर जडेजा येण्याची संभावना आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बरोबर IPLचे खेळाडू या ठिकाणी या सामन्यामध्ये खेळणार आहे। दोन्ही सामन्यांमध्ये सर दोन्ही संघांकडून किती IPL खेळाडूंचा समावेश होतो? आता बघितलं तर 5 आहे आणि 9 खेळाडू महाराष्ट्राकडे। फक्त सुरक्षाचा काय? सुरक्षा व्यवस्था नेहमीप्रमाणेच केलेली आहे। फक्त मागच्या वेळेला काही लोक फेन्सच्या वरतून आतमध्ये मैदानामध्ये उतरले। त्याच्यानी काय होतं का त्याच्यानी नाशिकच्या सेंटरच्या बाबतीत त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। त्याच्यामुळे यावेळेस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती एक सुरक्षेची जाळी लावलेली आहे। त्यामुळे यावेळेस कोणालाही आतमध्ये येता येणार नाही। यावेळी क्रिकेट संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।